नमस्कार, मी साक्षी नाडे. आज घरी अनुष्ठान मांडलेले आहे त्रिपुरी पौर्णिमाचे. याचे भक्तांना प्रचिती व भक्तांना काय करावे लागेल हे अनुष्ठान मांडण्यासाठी हे बाबांकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार, श्रीधरान बीज. मैं अशोक एकनाथ पंथी. आज आमची बालकन्या साक्षी नाडे या बाळाने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नवनाथांचं अनुष्ठान आणि ह्याची प्रचिती कशी येईल ते आम्हाला विचारण्यात आलेलं आहे. त्यावर हे अनुष्ठान एक रात्रीचं मध्यरात्रीचं आहे. ह्या अनुष्ठानाला अखंड ज्योत नवनाथांची आणि देवीची भक्तांनी व साधकांनी लावली पाहिजे. आणि जो गुरुमुखी असेल, ज्यांनी मनुष्य देहधारी गुरु केला आहे, त्या मनुष्यासाठी हे फार 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 लाभदायक आहे. आज पृथ्वी तलावर असे काही भक्त आहेत की त्यांना गुरु म्हणजे काय हे कळत नाही आणि गुरुपद कसं सांभाळायचं हे सुद्धा कळत नाहीये. तर हे अनुष्ठान फक्त जे गुरुमुखी आहेत, त्यांनी देहधारी मनुष्य गुरु केलाय याच्यासाठीच आहे. अखंड ज्योत, पुष्पांजली, जलतत्व हे पूर्ण आहुती भक्तांनी मांडण्यात यावी आणि त्यावर मनोमनी याचा जप करण्यात यावा. तर त्याचा जप व साधना अशी आहे की ओम ह्रीम सभ्यो त्रिपुरारी देवी नवनाथ अनुष्ठान द्र 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 ओम ओमकारा नमः स्वाहा. श्रीधरान बीज.